महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोले जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील बाबुळखेड काळबाई परिसरात मोठ्या प्रमाणात मातीची चोरी, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष। अकोल्यातील बाळापूर शहरात लागून असलेल्या काळबाई बाबुळखेड भागात व शहरातून काही गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या मातीच्या कपारी खोदून प्रचंड प्रमाणात मातीची चोरी होत आहे। तसेच म्हैस नदीच्या पात्रातील जेसीबीच्या सहाय्याने वाळू सुद्धा चोरी जात असून मात्र बाळापूर येथील महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर गाव स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे। याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे। बाळापूर शहरातील बाबुळखेड काळबाई भागातील रस्त्यांना लागून असलेल्या मातीच्या कपारी खोदण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर केला जात आहे। तसेच म्हैस नदी पात्रातील वाळू सुद्धा जेसीबीने मातीच्या मोठमोठ्या कपारी खोदून ट्रॅक्टरद्वारे माती चोरून नेली जात आहे। ही माती व्यावसायिक उद्देशासाठी वापरली जात असून त्यासाठी बाळापूर प्रशासनाकडे कोणताही महसूल जमा केला जात नाही किंवा माती खोदून नेण्यासाठी संबंधितांकडून कोणतीही परवानगी काढली जात नाही। या प्रकाराने शासनाचे नुकसान तर होतच आहे, शिवाय ही खोदलेली माती रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने दुचाकी मालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे। शिवाय माती वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे ही अपघाताची शक्यता वाढलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात शहराला लागून असलेल्या बाबुळखेड काळबाई परिसरातील अवैध माती अनेक गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत मातीची चोरी होत असताना देखील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी, पटवारी यांना माहिती मिळाली नसेल असे होऊ शकत नाही। मात्र माहिती मिळाल्यानंतरही प्रशासनाची टीम सुद्धा या ठिकाणी जाऊ शकत नाही। तरीही रोज अगदी राजरोजपणे मातीची चोरी होत असल्याने या प्रकारात महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आणि माती चोरी करणारे यांच्यामध्ये साटेलोटे असल्याची चर्चा होत आहे। तरी उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने अकोला येथील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, बाळापूर, अकोला।